नमस्कार मित्रांनो, मी प्रणित घरात सुंदर माझं अलिबाग या चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. आणि आज आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या घराच्या मागे छोटीशी टेकडी आहे, त्याला आपण डोंगरी बोलतो. आपल्याला तिथे जायचं आहे. आणि आपल्या मागे बघता अवधूत हाय कर. चल. आणि ही आहे आपल्या आंब्याची वाडी. ॲक्च्युअली ती आपली नाही आहे, पण ती आपल्याकडे 12 ते 15 वर्षापासून सांभाळायला आहे. तर आपण आपल्याला इथूनच जायचं आहे. आणि हे सगळे हापूस आंबे आहेत. तर का इकडून पूर्ण का आंबे. तरी दरवर्षीच्या मानाने यावर्षी खूपच कमी आंबे आलेत. तर ह्यात बरे आहेत. आणि इथे आपली छोटीशी लागवड आहे. छोटी आपल्याची काय भाजी, टॅमॅटो, मिरची काय लागेल ते बघा. ही गवार आहे. त्या गवार पण आले. ते बघा, इथे पण आहे, इथे पण आहे. ही गवारची झाडं आहेत. आणि आष्टाची फुलं. आणि इथे आपल्याकडे कोकमाचं झाड पण आहे. त्यावर्षी खूप कोकम आले. तर बघा, वा. आणि इथे आपले टॅमॅटोची झाडं. ते बघा, इथे टॅमॅटो आहेत. आणि आपला मॉन्टी आहे का, तो पण आता आपल्यासोबत येईल. आणि इथे वांगी आहे. ते बघा, आंबे इथे खराब होऊन पडलेले आहेत. 1 2 3 4 5 6. आणि इथे मिरच्यांची झाडं आणि वांग्यांची झाडं. ही भरताची वांगे आहेत बाप्पा. ही वांग्याचं भरीत करतात तेच वांगे आहेत ना. इथे मिरची, इथे सर्व टॅमॅटो. हो, बसवला. आणि हे आपले पप्पा. कोणती कुठं झालास? जा घरी जा घरी जा. आणि आपलं क्रिकेटचं मैदान आहे इथे. ॲक्च्युली मैदान नाही आहे, ते शेत आहे, पण तिथेच आम्ही खेळतो. पावसाळी इथं खूप गवत होतं, पण त्यात बाप्पांनी सगळं साफ केलं. आणि आपल्याला इथे जायचं आहे. ही डोंगर इथे जायचं आता आपल्याला. आणि हा विरा आहे. विरा म्हणजे इथून पावसाळ्यात पाणी जातं. छोटी नदी, त्याला आम्ही विरा बोलतो. आपलं ग्राउंड दाखवूया. तर तुम्हाला आमचं क्रिकेटचं मैदान दाखवतो. दिसेल बहुतेक इथून. तर हे आपलं क्रिकेटचं मैदान आहे. इथून बॅटिंग करतो, इथे बॉलिंग आणि हा षटकार इथून पूर्ण.
खोल. सध्या ऊन असल्या कारणामुळे कोण खेळायला पण येत नाही. मुलं येतात पण संध्याकाळी एकदम. सध्या तरी कोण नाही. 6 वाजल्याशिवाय कोण नाही निघणार घरातून. आणि जाताना रस्त्याला ती झेंडूची बाग आहे. ही पप्याचं शेत आहे. ते सगळं ही सर्व फुलंच लावलेत. झेंडूची फुलं आहेत. इकडे पण आहेत, इकडे पण आहेत, तिकडे खाली पण आहेत. ही बघा. आणि पपईवर पपई पण आलेत. आणि हा आपला सिद्धेश्वरला जायचा रस्ता. इथून जायचं, परत इथून इकडून इकडे जायचं. इकडे सिद्धेश्वरचं देऊळ आहे. तर हे ठिकाण आहे, ह्याला डोंगरी बोलतो आम्ही. लहानपणापासून आम्ही इथे खेळायला यायचो. आणि ह्या साईडला तुम्ही इथे बघता, हा सिद्धेश्वरचा धबधबा. तिथे पावसाळ्यात पाणी असतं. आणि इथे हे देऊळ आहे व्हाईट कलरचं दिसतं. आणि ह्या साईडला हा पवेळे गाव पूर्ण. इकडे हा पूर्ण पवेळे गाव. इथून स्टार्ट पूर्ण तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण पवेळे गाव आहे. आपण पवेळे गाव आणि हा पूर्ण समुद्र किनारपट्टा हा पूर्ण दिसतोय. आणि आपला मॉन्टी आणि हा अवधूत. आणि इकडे पाहू शकता आपल्या गावातले ते बिल्डिंग आहेत, मार्क वेंचर म्हणून. आणि हे तुम्ही जाळलेलं बघताय, पावसाळ्याची तयारी चालू आहे शेतीसाठी, भात लावणीसाठी. आणि इथेच आपलं घर आहे. इथे पण त्याला दिसत नाही, झाडाची गर्दी असल्यामुळे. डोंगराच्या कुशीत आणि झाडांच्या गर्दीमध्ये लपलेलं आपलं घर, पण ते दिसत नाही आता. आणि आपल्या डोंगरावरून दिसणारा निसर्गरम्य असं दृश्य जे नेहमीच मनाला समाधान देतं. आम्ही लहानपणापासून इथे खेळायला यायचं. आवडतं ठिकाण आहे खेळण्याचं. काय अवधूत? आणि आता आपण चाललो परत घरी, कारण मुलं खेळायला आलेले असतील, वाट बघत असतील. आता वाट बघून परत जायची घरी. आणि खेळायला पण नाही भेटणार. हा रविवार आहे, खेळण्याचा दिवस. हो का मित्रांनो, आत्ता पण येताना इथून आलो होतो, पण आता जाताना आपल्या इथून जायचं. तुम्हाला आमचं खेळण्याचं मैदान दाखवतो. होय चल ये इकडे, इकडून जायचं आपल्याला. ये आणि हे बघा, हे एक ते कारण की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही ते खेळायला यायचो. हेच ते एकमेव कारण. ते म्हणजे करवंद खूप आली. वर तर अजून झाड होतं, पण त्याला कमी झाले. बघा वर पण आहे. आणि आमच्या डिटेक्टिव्ह माउंटेनने काहीतरी घेऊन आलाय. चल घरी चाल. मच्छीची पिशवी घेऊन आला कोणची तरी. चलो माउंटी या.
आणि आता आपण आलो ते आपल्या क्रिकेटच्या मैदानावर. तर बघा इथे आपण बघू शकतो, इथे पिच आहे आपलं. इथे बॅटिंग, तिकडे बॅटिंग आणि तिकडे बॉलिंग करतो. आणि हा पूर्ण 6 आहे. आणि हे आपलं स्वराजचं घर, त्यांचं शेत आहे, त्यांच्या शेतात खेळतो आपण. आणि मगाशी आपण आता इथून शूटिंग करत होतो. आणि आपल्या आंब्यांची वाडी. आणि आपण जाताना इथून गेलो. आणि आलं पुन्हा आपल्या एकदा आंब्यांच्या वाडीमध्ये. हे बघा आंबे किती खराब होऊन पडले. पावसाळा जवळ आल्यामुळे पप्पांची काम करण्याची घाई चाललेली आहे. कारण जर पावसाळ्यात जर ते पेटवलं नाही सगळे घाण होऊन जाते. आणि इथं पूर्ण गवत असतं तसं पण पावसाळ्यामध्ये. आणि आपल्या मागे बघता येतो म्हणजे स्वराज आहे का स्वराज. त्या शेतामध्ये आपण खेळतो क्रिकेट. आत्ता मी तुम्हाला शेत दाखवतो तेच. इकडे पण हापूस आंब्यांची वाडी आहे. आणि झाडांच्या गर्दीमध्ये असलेलं आपलं सुंदर आणि एक छोटंसं घर. नाही खेळायला कोण नाही, चाललंय आली पुरं. हे बघा ते तृप्ती आहे आणि मम्मी आहे. हाय कर, तू पण हाय कर. हे आपल्या मधल्या काकाचं घर आणि छोट्या काकाचं घर आणि आपलं घर. आणि आपल्याकडे आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये रायगड संघाची निवड झालेला स्वप्नील दादा वेळे. हाय कर हाय कर. आउट आउट, थर्ड अंपायर डिसिजन आउट. आणि असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि तुमच्या मागे माझ्या मागे बघू शकता बघा, हा यश यश हे बिट्टू इकडे. त्याची ओळख करून देतो तुम्हाला. हा एक नंबरचा चीटर आहे. क्रिकेटमध्ये नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी लहान मुलांना गंडवण्यापासून ते सगळंच. म्हणजे लहान मुलांचे बॉल पण घरी येऊन येतो तो. टाटा बाय बाय, टेक केअर.